खरंय, पण आज जेव्हा मुख्यमंत्र्यांना महापौर भेटले तेव्हाही तुम्हाला बोलवलं नाही, असं कसं बरं? काय नेमकं घडतंय हे? तेच आता मी काय याच्यावर उत्तर देणार? मी काय उत्तर देणार याच्यावर? तुमच्या इकडे सुधीर भाऊंनी नंबर लावला, सुधीर भाऊ घेऊन गेले तिथं. ते गेले. आता मला जेव्हा महापौरचा चार्ज घेत असताना सोबत असलेल्या नगरसेवकांना, जवळजवळ 17 नगरसेवकांना असं वाटलं की या ठिकाणी मी पाहिजे होतो आणि मी दिसलो नाही, तर ते लोक बाहेरही आले. मग त्यांना सांगितलं असं काही करायचं नसते आपल्याला, ठीक आहे, चालत असते. आणि हे माझ्या बाबतीत तर नेहमी घडत असते. मला या गोष्टीची बालपणापासून सवय झालेली आहे. आपण त्या वर्गातून आलेलो आहे, ज्या वर्गात जो दुर्लक्षित राहिलेला आहे, जो वंचित राहिलेला आहे. एक मानसिकता समाजामध्ये तयार आहे की या वर्गाने फक्त सेवा करायची, सत्तेमध्ये कधी जाऊ नये. त्या वर्गातला मी माणूस आहे. माझी आई फुटपाथवर बसून टोपल्या विकणारा मी यायचा, निरक्षर यायचा मुलगा आहे. कधी अशी वेळ यायची की आम्हाला 2 वेळेचं मिळायचंही नाही, कपडेसुद्धा घालायला मिळायचे नाही. माझं शिक्षण मला अर्धवट सोडावं लागलं, सोडलं मी. तर म्हणून आता जे मिळालं त्याच्यात आनंद आहे. म्हणून असं काही एखाद्या प्रसंगामध्ये आपल्याला कोणी मान सन्मान मिळाला नाही मिळाला, कमी जास्त मिळाला, ते आज मोठी गोष्ट आहे. राज्याचे मुख्यमंत्री सोबत 3ही मुख्यमंत्री वर्षावर घेऊन जेवायला घेऊन बसतात, त्यांच्यासोबत विमान प्रवास करायला मिळतो. मग त्याच्यामध्ये हा असा एखादा प्रसंग विसरायचा असतो. तुमचं मन मोठं आहे हे तुम्ही पुन्हा एकदा दाखवलंय. तुम्हाला तिथेही निमंत्रण मिळालं नाही, इथं देखील खरं तर जिल्ह्यातले जे प्रमुख नेते आहेत त्यांच्यासह आपण अशा भेटीगाठी करत असतो. मात्र याच्यात मला असं वाटत होतं की या 24 नगरसेवकांसह महापौरांनी मुख्यमंत्र्यांना आणि पक्षाच्या नेत्यांना भेटावं, असं एक सगळी आम्हा सर्वांची भावना होती. कारण की असं सहज बहुमत मिळालं आणि झालं तर काय तेवढं काही वाटत नसतं. पण हे सगळं खूप म्हणजे निवडणूकच एक स्थिती अशी आली होती की आम्ही 40 ते 50 सीट जिंकू. मग अशी स्थिती निर्माण झाली की 12 ते 15 पर्यंत राहू, रिपोर्ट होते. मग आम्ही 23+1 24 पर्यंत आम्ही काय थोड्या बऱ्यापैकी फिगरवर पोहोचलो. परंतु तिकडे मात्र काँग्रेसचं बहुमताच्या जवळ होतं. आणि एवढं सगळं त्यांच्याजवळ असताना तिथून खेचून आणणं, आणि त्या खेचून आणण्यामध्ये माझाही त्याच्यामध्ये सहभाग होता. आणि त्यावेळेस या 24 नगरसेवकाचा जर आम्ही तो आनंद साजरा केला असता तर बरं झालं असतं.